स्वप्नामधून जावे, स्वप्नातल्या प्रियाला मनमुक्त गीत गावे, स्वप्नातल्या सुखांचा स्वप्नीचा वेध घ्यावा, माझ्या मनातला का तेथे असेल रावा, ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा, ही वाट दूर जाते. अशी स्वप्नवत ओढ लावणारी पण दूर वाटणारी कवितांची वाट आरतीमामींनी अचानक जवळ केली आणि स्वप्नसूर नावाचा अवघा कविता संग्रह आपल्या सर्वांसमोर आज नटून थटून उभा आहे प्रकाशनासाठी. आरतीमामीची आई औक्षण करून या कार्यक्रमाची सुरुवात करते आणि आज मामीचा वाढदिवसही आहे, बहुतेक सगळ्यांना माहिती असावं. हॅपी बर्थडे मामी. कविता कधीपासून करायला लागलीस ग मामी? इतक्यात भेटी झाल्या तेव्हा तिला उत्सुकतेने विचारलं. म्हणली अगं आत्ता 7-8 महिने झाले. 7-8 महिन्यात एवढ्या कविता कशा स्फुरल्या? तेव्हा म्हणली अगं एका मैत्रिणींनी व्हॉट्सॲप ग्रुपवर चित्र पाठवलं आणि म्हणाली करा कविता ह्याच्यावर, आणि सगळ्यांना जमल्या. खूप आनंदाने सांगत होती ती. या सगळ्या तिच्या प्रवासात बालपणातील अरुणा ढेरेंच्या सहवासातून आणि शाळेत शिकलेल्या सुद्धा कवितांमधून जपलेली समृद्धता तिला या प्रवासात प्रेरणा देत गेली हे तिच्या बोलण्यातून जाणवलं. आणि वसंत ऋतूत झाडाला पालवी फुटून अगदी फुलांचा बहर येईपर्यंत जितकी सहजता आपल्याला जाणवते, आपल्या नकळत ही प्रोसेस घडते, तितक्या सहजतेने आणि वेगाने तिने या एवढ्या कवितांची मजल गाठली आहे. आणि विषय म्हणाल तरी कुठले, आमची बाग, वाणी, मौन, स्वप्नसूर इतके सहज आणि तरल विषय तिने खूप गोड शब्दात व्यक्त केलेले आहेत. हे तिचं असं सुंदर उमलणं साजरं करू पाहणारा तिचा सखा अरविंद मामा, त्याला विनंती करते की त्यांनी त्याचं मनोगत व्यक्त करावं. नमस्ते मित्रांनो आणि आमच्या परिवारातली सगळी मंडळी. आज आपली चारुता जी आहे तिने मला सांगितलं की तुम्ही बोलताना फार भरकटाल, म्हणून कागद समोर ठेवा आणि नेमकं बोला. आणि मला हे लगेच पटलं का माझी ती सवयच आहे, एकदा बोलायला लागलो की वेगळाच कुठेतरी जातो आणि मग जो विषय आहे तो थोडा बाजूला पडतो. अतिशय कमी वेळात निमंत्रण देऊनसुद्धा आपण सर्वजण आरतीच्या स्वप्नसुरांचा आनंद साजरा करण्यासाठी आलात आणि आपल्या या मोठ्या परिवाराचे स्नेहबंध आणिकच घट्ट झाले. 8-10 महिन्यापूर्वीच आरतीने कविता करायला सुरुवात केली. तिच्या मैत्रिणींना त्या आवडायला लागल्या. मग आमची भाची वरदा ही एक दिवशी घरी आली आणि तिने सांगितलं मावशी नथिंग डुईंग, मला तुझा एक व्हिडिओ करायचा आहे, तो एक व्हिडिओ चॅनल मी तयार करणार आहे आणि त्याच्यावर टाकूनच देणार आहे. आरती माझं असं काही ऐकत नाही, पण ती वरदाचं सगळं ऐकते. त्यामुळे तो पहिला व्हिडिओ झाला, तो तिच्या यूट्यूब चॅनलवर टाकला आणि मग मात्र लोकांकडनं ज्या काही प्रतिक्रिया यायला लागल्या त्यांनी उत्साह द्विगुणित झाला. आणि मग आरती आता दर मंगळवारी तिची एक कविता तिच्या यूट्यूब चॅनलवर टाकते. आत्तापर्यंत साधारण 14 कविता टाकून झालेल्या आहेत. ह्या कविता ऐकल्यानंतर माझे काही मित्र मैत्रिणी, नातेवाईक या सगळ्यांनी सांगितलं की अरे अरविंद, त्याचं पुस्तक का नाही करत, या कविता संग्रहाचं एक पुस्तक कर. परत माझी पंचायत, आरतीला समजावून सांगणं
आणि ते प्रत्यक्षात उतरवणं हे अतिशय अवघड काम होतं. मी प्रयत्न सोडला नाही. अरविंद शिराळकरांचं की जरा कन्व्हिन्स चांगलं करेपर्यंत आणि ती कन्व्हिन्स होईपर्यंत बोलत राहायचं. आणि एक दिवशी मला यश आलं. पण ते यश यायला आणि माझ्या डोक्यात आरतीचा हा कविता संग्रह सादर त्याचं प्रकाशन करायचं याच्यामध्ये फक्त 15 दिवसांचं अंतर होतं. पण आजूबाजूला उत्तम मित्र होते, मैत्रिणी होत्या आणि त्यांनी सांगितलं, अरे अरविंद काय काळजी करू नको, हे होणार. मग काय आम्ही सगळे कामाला सुरुवात केली. आम्ही सगळ्यांनी. माझा मित्र मंदार पंडित तो म्हणला की अरविंद तू फक्त आरतीचे कविता माझ्याकडे पाठव, परत माझ्याकडे येऊ पण नकोस, पुस्तक घरी आलेलं असेल. त्या हॅलो ते पुस्तक घरी आलं. आमचा मानसपुत्र सतीश कोंढाळकर आणि त्याची बायको निवेदिता. थोडे मागे सतीश हात वरती कर. त्यांनी ते आमच्याबरोबर नेहमीच असतात आणि आम्हाला प्रोत्साहन पण देत असतात. त्यांनी सांगितलं की अरविंद आपण एक व्हिडिओ तयार करूया. माझ्याकडे एक सुंदर टीम आहे आणि ती टीम व्हिडिओ तयार करेल. 10 दिवसापूर्वी सतीश घरी आला, आरतीला गाडीमध्ये घातलं आणि बाहेर घेऊन गेला. त्याची टीम इथं तयार होतीच त्यांच्या घरी आणि त्याने एक सुंदर 1 तासाचा आरतीचा कविता संग्रह तिच्या शब्दांमध्ये, तिच्या आवाजामध्ये रेकॉर्ड केला आणि त्याची आता एक छान प्रकारे एक व्हिडिओ तयार झालेला आहे. त्याचंही आपण आज प्रकाशन करणार आहोत. माझा मामे भाऊ पण मित्र जवळचा असा जयंत द्विवेदी, त्यांनी सांगितलं की मी आणि गौरव म्हणजे माझा भाचा विष्णूजी की रसोईमधली सर्व जबाबदारी सांभाळतो. तू काही तू फक्त. आणि गौरव जयंता यांनी ही सगळी व्यवस्था इथे तयार केली आणि हा कार्यक्रम सुंदर होईल असं माझ्या लक्षात आलं. आता पुढचे प्रश्न एक एक यायला लागले. सगळा कार्यक्रम मलाच करायचा आहे का, असं म्हणजे बोलणं सगळंच. पण लोक माझे सगळे मित्रमंडळी एवढी चांगली आहेत की मी सांगितल्यानंतर चारुता लगेच म्हणली, मामा मी सूत्रसंचालन करणार. मी जिचा आजोबा आहे ती वैश्यू म्हणली की काका आजोबा मी पाहुण्यांची ओळख कोण देणार. मी खरं म्हणजे इंग्लिश मिडियममध्ये शिकलेली आहे, असा कार्यक्रम कधी केलेला नाही आहे, चुका होतील पण मला ते करायचं आहे. म्हणलं फाईन. आमची रेश्मा आणि गौरी या दोघींनी सांगितलं की हे सगळं फोटोग्राफीतली आहे ती, आणि तुम्हाला जी मी एक चित्रफीत पाठवली होती ती त्या सगळ्याची तयारी त्या दोघींनी केली. विनय जवळगीकर, नंतर हरिदास मुलमुले, शर्वरी आणि त्यांची सगळी टीम, त्यांनी या व्हिडिओची सगळी जबाबदारी स्वतःच्या अंगावरती घेतली. त्यामुळे तो एक सगळा कार्यक्रम सुकर झाला. यात एक नाव मात्र मला घ्यावंसं वाटतंय आणि ते महत्त्वाचं आहे. ते म्हणजे डॉक्टर विनय कुलकर्णी. 10 दिवसापूर्वीची गोष्ट अशी होती की आरती या कार्यक्रमाला येईल का नाही, पण विनयचं औषधांचं नियोजन, त्याचा कॉन्फिडन्स इतका भारी आहे की मी त्याला फक्त काय झालं आहे याचे फोटो पाठवले. त्यांनी औषधं दिली. मी एकदा म्हटलं असं वाटतं की औषधं कंटिन्यू करायला लागतील का, तर म्हणला नो. त्याचं उत्तर मात्र नेहमी एका शब्दामध्ये असतं. आणि खरोखरी आज आरती इथे येऊ शकली. त्यामुळे विनय मानावेत ते मला कळत नाही आहे, पण तो सदैव आमच्या पाठीशी असतो. आणि आता आपण सर्वजण, मी फक्त एक मेसेज पाठवला होता. त्या एका मेसेजवर
सर्व मंडळी इथं यायला तयार झाली. आणि काय पाहिजे दुसरं ना, प्रेम म्हणजे हे सगळं आहे ना. आता पुढचं, आता कार्यक्रम ह्याला आपण ते पुस्तक प्रकाशन हे सगळं केलं पाहिजे ना. मग ते कोण करणार? मी सहज वंदनाला फोन केला, डॉक्टर वंदना बोकील. ती म्हणली लगेच, अरविंद मी येणार. पराग करंदीकर मठाचे संपादक, त्यांच्या घरी बसलो होतो मी हा कार्यक्रम करायचं जेव्हा मनात आलं तेव्हा. त्या पराग म्हणला की मी 100% येणार आहे, माझ्या हस्ते करायचा का नाही दॅट इज युअर कॉल, पण मी मात्र येणार आहे. धनश्री देशपांडे गणोत्रा, खरं म्हणजे मी त्याला 10 दिवसापूर्वी कॉफी पिताना गौरीबरोबर भेटलो. त्यांना मी सांगितलं असा असा एक कार्यक्रम आहे. त्यांनी इतक्या सहजपणे मला सांगितलं की अरे मी येते ना, काय त्यात, म्हणजे हे जे ऋणानुबंध आहेत ना हे अनेक वर्षांचं तसं मला वाटायला लागलं. आणि सगळ्यात हाईट आजची आहे की या तिघाही मंडळींनी मला फोन करून सांगितलं आज आम्ही कार्यक्रमाला येतोय, तू उलटा मला मेसेज करू नकोस की कार्यक्रमाला येत आहे ना म्हणून. हे केवढं भाग्य आहे ना, इतकी चांगली मंडळी आपल्या आसपास आहेत आणि ती सर्व गोष्टी करायला तयार आहेत. तर मला कधी मी एकटा असं वाटलंच नाही किंवा आरती आणि आम्ही एकटे आहोत असं कधी नाही. सगळी मंडळी अशी कायम तत्पर असतात की तुमच्याबरोबर आपण काय करू शकू. आणि त्यामुळेच हा 10-15 दिवसात ठरवलेला कार्यक्रम आज आपण सुरू करतो आहे. तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि आभार आपलीच माणसं ते मानत नाही. आता पुढे येतो चारुताकडे. गाण्याची एक ओळ आठवते मुरांबा चित्रपटात. उमलले आभाळ भर हे चांदणे माझे तुझे, असं चांदणं तुमच्या दोघांचंच पसरलंय असं वाटतंय आता सगळीकडे. यापुढे आपण आता या तीनही पाहुण्यांचा, प्रेमाने आलेल्या पाहुण्यांचा स्वागत आणि परिचय करून घेऊयात. मी डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी पुढे यावं. धनश्री देशपांडे गणात्रा आणि श्री पराग करंदीकर. अच्छा, ते थोडे उशिरा येत आहेत. गीताताई द्विवेदी यांना विनंती करते की त्यांनी येऊन पाहुण्यांचा सत्कार करावा. समर्थ विद्या मंदिर या शाळेचे 35 वर्ष तन्मयतेने काम करणाऱ्या गीताताई पाहुण्यांचा सत्कार करतील. धनश्रीताई गणात्रा, डॉक्टर वंदनाताई, वैष्णवीला मी विनंती करते की तिने पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला 3 दिग्गज व्यक्ती प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. चला मी त्यांची ओळख करून देते. सर्वप्रथम डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी. डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांनी SNDT व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे MA अनेक वर्ष मराठी साहित्याचे अध्यापन केले आहे. सध्या त्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठात PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करतात. संपादित सानिया, निवडक मंगला गोडबोले, कथा यात्रा, कथा दीपावली, पांथस्थ आणि रोहिणी निरंजनी ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. कथा आणि नाटक हे आस्थेचे आणि विशेष अभ्यासाचे विषय असून त्यावर त्यांनी अनेक संशोधनं व समीक्षापर लेख लिहिले आहेत व ते विविध ग्रंथांमधून प्रकाशितही झाले आहेत. केल्याने भाषांतर या परकीय भाषेतून थेट मराठीत भाषांतरित होणाऱ्या साहित्याला वाहिलेल्या त्रैमासिकाच्या गेली 10 वर्षे त्या शैली संपादक आहेत.
तसेच संवाद सेतू या दिवाळी अंकाच्या सुद्धा त्या संपादक आहेत. डॉक्टर वंदनाताई साहित्य अभिवाचनाचे अनेक कार्यक्रम सातत्याने करत असतात. कथालेखन, ललित लेखन यांच्या मार्गदर्शनपर कार्यशाळा देखील त्या घेतात. विविध श्राव्य माध्यमे व माहितीपट, लघुपट यासाठी संहिता लेखनसुद्धा त्यांनी केले आहे. आजच्या आपल्या या कार्यक्रमाला वंदनाताईंची उपस्थिती हा आपल्यासाठी भाग्ययोग आहे असं मला वाटतं. आजच्या आपल्या कार्यक्रमाला लाभलेल्या आणखीन एक श्रेष्ठ आणि प्रसन्न व्यक्तिमत्व म्हणजे धनश्री देशपांडे गणात्रा. यांची ओळख काय सांगावी. त्या एक उत्तम कवयित्री आहेत, गायिका आहेत, संगीत दिग्दर्शिका आहेत. तसेच त्यांचे अनेक वाद्यांवर सुद्धा प्रभुत्व आहे. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्या सदैव हसतमुख, प्रसन्नचित्त व एक तरल व्यक्तिमत्व आहेतच. तसेच त्या एक संवेदनशील कलाकारही आहेत. श्री शंकराचार्य यांची अनेक स्तोत्रे व भजनं त्यांनी सादर केली आहेत. ही एक वेगळीच अनुभूती त्यांना लाभली असणारच. तसेच ओंकार साधना, स्वर साधना यांच्या कार्यशाळा त्या घेतात. शंकर महादेवन, सुरेश वाडकर, शौनक अभिषेकी, आशुतोष जावडेकर अशा दिग्गजांबरोबर धनश्रीताईने काम केले आहे. धनश्रीताई, तुम्ही आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात याचा आम्हा सगळ्यांना खूप आनंद आहे. आपले तिसरे पाहुणे आता इथे उपस्थित नाही आहेत, पण तरी मी त्यांच्याबद्दल सांगते. महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्री पराग करंदीकर यांना आपण सारेच जण ओळखतो. ते एक उत्तम स्तंभलेखक, बातम्यांची योग्य मांडणी करणारे एक तडफदार पत्रकार आहेत. अफाट लोकसमूह असलेले श्री पराग करंदीकर हे अनेक बक्षिसांचे मानकरी आहेत. त्यापैकी वंदे मातरम संघटनेतर्फे दिला जाणारा सुरज्यांचे शिलेदार पुरस्कार, सकाळ पेपर्सतर्फे दिला जाणारा डॉक्टर नानासाहेब परुळेकर पुरस्कार व कैलासवासी वरुण भिडे स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा उत्तम पत्रकार, बेस्ट जर्नलिस्टचा पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला आहे. ते जेव्हा येतील तेव्हा मी पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करीनच, पण आत्ता सगळ्यांकरता आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. चला, आता कार्यक्रम पुढे नेण्याकरता मी पुन्हा एकदा चारुताईकडे माईक देते. थँक्यू वैष्णवी, खूप छान ओळख करून दिलीस. आता प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की आपण कविता संग्रहाचे आणि DVDचे प्रकाशन करावे. पराग करंदीकर आले आहेत. धन्यवाद. पराग सर, आपल्या हस्ते या कविता संग्रहाच्या व्हिडिओच्या लिंकचे पण आपण बटन दाबून प्रकाशन करूयात. आणि हे यूट्यूबवर आत्ता लाईव्ह दिसतं आहे. पाहुण्यांना विनंती करते की कवितांविषयी काही आपण मनोगत व्यक्त करावे. वंदनाताई, डॉक्टर वंदना कुलकर्णी. नमस्कार. अरविंदनी आत्ता त्याच्या भाषणात सांगितलं तसं खरोखर त्याचा फोन येता क्षणी मला हो म्हणता आलं. आणि ते मी म्हणाले याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की गेली अनेक वर्ष, म्हणजे मला आठवतही नाही आहे, बहुधा 86-87 साल असणार, तेव्हापासून आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे तसं आरती आणि अरविंद हे दोघंजण एक युनिट म्हणूनच कायम आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असतात. आणि आपल्या आयुष्यामध्ये मित्र म्हणूनही त्यांचं स्थान किती महत्त्वाचं आहे हे इथे जमलेल्या कुणाला मी मुद्दाम सांगावं असं नाही आहे.
आरती, मला आठवतं आहे आपला 89 सालचा हिमालयातला ट्रेक आणि त्या 15-16 दिवसांमध्ये आम्ही एकमेकांच्या किती जवळ आलो होतो ते इथे त्या ट्रेकला हजर असलेली आमची एक मैत्रीण आहे, तिलाही आठवत असणार आहे. तर अशा सगळ्या जुन्या आठवणी या स्वप्नसूर संग्रहाच्या निमित्ताने पुन्हा मनामध्ये दरवळायला लागल्या. मला या संग्रहाचं शीर्षक फार आवडलं, स्वप्नसूर. आरती, मला असं वाटतं स्वप्नामधले सूर आणि स्वप्न जागे करणारे सूर असा दोन्हीही अर्थांनी या शीर्षकाचं खूप महत्त्व आणि समर्पकता आहे. त्यामुळे आयुष्याच्या या टप्प्यावरती तुला या स्वप्नांनी, कवितेच्या स्वप्नांनी जी साथ दिली आहे ती अशीच राहो, अशा शुभेच्छा मी तुला आधी देते. आणि थोडंसं आरतीच्या कवितांबद्दल बोलते. समीक्षकी भाषा टाळायचा कसोशीचा प्रयत्न माझा असणार आहे, पण तरीही आरतीच्या कविता आपण सगळेजणं फेसबुकवरनं आणि काही कविता यूट्यूबवरनं ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत. तर सगळ्यांच्या आपल्या लक्षामध्ये आलेलं असणार आहे की तिच्या कवितांचे विषय हे आपले सगळ्या सर्वसामान्य माणसांच्या जगण्यातले साधे आणि तरीही त्याच्यामधले हळवे कोपरे जपणारे, अतिशय तरल असं काहीतरी जाणवून देणारे असे आहेत. आणि या सगळ्या कवितांमध्ये आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल ते आरतीला जाणवणारं निसर्गाचं संवेदन. मग बहरलेली झाडं असोत किंवा झाडांची पानगळ असो, वेगवेगळी फुलं असोत आणि त्या फुलांमध्ये सुद्धा कोणीतरी राहून गेलं आहे म्हणून त्यांना कवयित्रीची विनंती असो की रागवू नका, कोणी राहिलं असेल तर तुम्ही माझ्या मनात आहात. हा सगळा जो एक मनाचा संवेदनशीलपणा आहे तो या कवितांमध्ये आपल्याला शब्दाशब्दांमधून जाणवतो. तिच्या कवितेमध्ये पाऊस अनेक वेल्हार रूपांनी उतरला आहे असं आपल्या लक्षात येतं. अनेक नाद, अनेक सूर, अनेक रंग यांनी तिची कविता रंगीबेरंगी झाली आहे, बहरून आली आहे, हेही आपण सगळेजण अनुभवतो. काही कवितांमध्ये लहानपणच्या आठवणी आहेत, भावंडांच्या आठवणी आहेत, आजोळ आहे. आणि या लहानपणच्या आठवणींची एक गंमत असते बरं का. त्या आठवतात तेव्हा फार त्याच्यातला एक उबदारपणा आपल्याला जाणवत असतो. प्रत्यक्ष लहानपण जगत असताना कधी कधी त्याच्यातला जो तप्तपणा असतो तो काळानुसार कमी कमी होत जातो आणि या टप्प्यावरती त्यातली केवळ ऊब राहिली आहे मनामध्ये असं जाणवतं. म्हणून बघा तुम्ही, अनेक आत्मचरित्रांमध्ये सुरुवातीची जी प्रकरणं असतात लहानपणाबद्दलची ती फार सुंदर लिहिली गेली आहेत असं आपल्या लक्षात येतं. त्याचं कारण ते असतं की त्यातली ऊब आपल्या मनामध्ये शिल्लक असते, ती शब्दातही उतरते. असेच असारे सारे मिसळूनी असं ही कवयित्री म्हणते आहे. त्याच्यामधून तिची दृष्टी दिसते असं मला वाटतं, जी आपण सगळेजण आरती या व्यक्तिमत्वामधून सुद्धा अनेक वर्ष अनुभवतो की मिळून मिसळून सगळ्यांबरोबर राहणारी आणि अत्यंत आशादायी असणारी आनंदी आरती आपण सगळेजण अनुभवतो आणि ती तिच्या शब्दांमध्ये सुद्धा उतरली असं दिसतं आपल्याला. या सगळ्या कविता संग्रहांमधल्या 2-3 कवितांचा उल्लेख मला अगदी आवर्जून करायचा आहे. तो म्हणजे परा पश्यंती मध्यमा वैखरी असा वाणीचा प्रवास आहे. आणि हा वाणीचा प्रवास पोटातून ओठाकडे कसा कसा होत गेला आहे याच्यावरची तिची एक कविता फार सुंदर आहे. म्हणजे या चारही वाणींचे प्रकार, त्यांची उगमस्थानं, त्यांची स्वरूप वैशिष्ट्य आणि त्याच्याशी जोडलेलं मानवी भावनांचं संवेदन, हे सगळं या कवितेमध्ये आरतीने फार सुंदरपणे व्यक्त केलं आहे. आणि असं करता येणं ही खूप अवघड गोष्ट आहे, कारण अशा प्रकारचा तत्त्वज्ञानात्मक विचार हा कवितेमध्ये मांडताना अनेकदा वृक्ष होऊ शकतो. तो होऊ न देता आरती त्याचं स्वतःचं आकलन मांडते आणि शेवटी ती म्हणते की कटुतेला जागाच नको. मला हे फार महत्त्वाचं वाटतं की वाणी उच्चारताना तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कटुता असता कामा नये. हे मनामध्ये आणि रक्तामध्ये भिनल्याशिवाय ते शब्दात येत नाही. तेही आरतीच्या कवितेत आपल्याला दिसतं. शब्दांचा तोल साधायचा आहे आणि मौनाचाही साधायचा आहे असंही कवयित्री जेव्हा म्हणते त्यावेळेला तिच्या कवितेची ताकद आपल्या लक्षामध्ये येते. कारण हेच आरतीचं व्यक्ती म्हणून सुद्धा मानणं आहे, सांगणं आहे आणि समजावणं सुद्धा आहे. मनाच्या कोपऱ्याची किल्ली स्वतःकडेच असते असंही तिनं एका कवितेमध्ये म्हटलं आहे. आणि हा कोपरा आरतीनं तिच्या मनातल्या आशेच्या दीपांनी उजळत ठेवला आहे आणि स्वाभाविकपणे आपल्यालाही त्याचा प्रकाश जाणवत राहतो तिच्या सानिध्यामध्ये. अवतीभोवतीच्या अगदी साध्या सामान्य जगण्यातले हे सगळे क्षण अतिशय समजुतीने आणि जिव्हाळ्याने तिने या कवितेमध्ये शब्दबद्ध करायचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणते ती एका कवितेमध्ये की मला देवासारखी माणसं भेटली आणि माणसातला देव भेटला. मला हेही खूप महत्त्वाचं वाटतं आहे की ह्याच्यामध्ये तिची कवयित्री म्हणून असलेली आणि माणूस म्हणून असलेली दृष्टी आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येते. दरवळ असतो जपलेला पहिल्या वहिल्या भेटीतला,
दरवळ असतो जपलेला पहिल्या पहिल्या भेटीतल्या आयुष्यभराच्या सोबतीचा सजवलेल्या या स्वप्नांचा. इथे अरविंद आणि आरतीबद्दल मी सुरुवातीला जे म्हटलं तेच या ओळी आपल्याला वेगळ्या तऱ्हेने सांगतायत असं लक्षामध्ये येतं. या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने तुम्हाला दोघांनाही तुमची स्वप्न नव्या वाटेवरून सजलेली राहोत आणि त्या वाटा देखील स्वप्नांनी सजलेल्या असोत अशा शुभेच्छा देते आणि आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. थँक्यू. खूप सुंदर वंदनाताई. थँक्यू. धनश्रीताई, तुम्हाला विनंती करते. गवत फुला रे गवत फुला, गवत फुला रे गवत फुला, गूज मनीचे सांग मला, वाऱ्या संगे डोलसी तू, दवबिंदूंशी बोलसी तू, माझ्या संगे बोल जरा, गवत फुला, गवत फुला रे गवत फुला. रंग रंग हे तऱ्हे तऱ्हेचे, मोहविती रे मन माझे, सान थोर हे रूप तुझे, भूलवते ते मज साचे, नाव जरी का नसे तुला, गवत फुला, गवत फुला रे गवत फुला. सवंगडी तव कोण असे, रूप घेन मग मी तसे, कान गोष्टीही करेन मी, काचा पाणी खेळेन मी, काय हवे तुझ सांग मला, हा गवत फुला, गवत फुला रे गवत फुला. माळावरचे मित्र तुला, कान देसी हाक मला, करेन मीही कट्टी बट्टी, जमेल ही दोस्तांशी गट्टी, कारे ठेवसी दूर मला, गवत फुला, गवत फुला रे गवत फुला, गूज मनीचे सांग मला, गवत फुला, गवत फुला रे गवत फुला, गवत फुला. अरविंद दादा आणि आरतीताई, तुमचं मनापासून अभिनंदन. इतकं सुंदर तुम्ही ह्या सगळा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्याच्यासाठी मला बोलवलं तर मी तुमचे आभार मानते. आणि अरविंद दादा, पहिल्यांदा तुम्हाला सॉरी याच्यासाठी म्हणते की मी आत्तापर्यंत तुम्हाला सांगितलं नाही की मी कवितेला चाल केली आहे म्हणून, कारण मला सरप्राईज द्यायचं होतं. त्यांनी मध्ये एकदा फोन करून मला विचारलं की एखादी कविता गाणार का. मी म्हटलं अजून काही चाल सुचली नाही, पण ही चाल आपण कॉफी पित होतो ना तेव्हा सुचली होती मला. पण मला असे सरप्राईजेस द्यायला आवडतात. अशी मी काय करत असते घरीसुद्धा, त्याच्यासाठी बोलणे खाते आधी सुरुवातीला, मग सरप्राईज मिळालं. अगं आधी का नाही सांगितलं, पण सरप्राईज काय राहणार ना मग त्याच्यामध्ये. आणि सगळं असं छान, मला असं ऑन द स्पॉट स्पॉन्टॅनियस गोष्टी मला खूप आवडतात. आणि तशीच तुमची कविता मला ही आवडली. तुमच्या मी सगळ्या कविता वाचल्या, मला अरविंददादांनी दिल्या होत्या. कवितांबद्दल बोलणारी 2 अधिकारी व्यक्ती इथे आहेत, त्यामुळे मी त्याबद्दल फार नाही बोलणार. एक गायिका आणि संगीतकार म्हणून मी त्या सगळ्या कविता खरं वाचायला सुरुवात केली आणि वाचता वाचता मी एक रसिक वाचकाच्या भूमिकेत कधी गेली मला कळलंच नाही. इतक्या सुंदर त्या कविता मला वाटल्या, शब्दांची त्यातली निवड. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमची कविता मला ह्या गवत फुलासारखीच वाटली की जी आपल्या जागी आहे, ती कोणाची कॉपी नाही आहे. संगीतकार म्हणून काम करताना मी बरेच, म्हणजे मला रोज इनबॉक्समध्ये कमीत कमी 15-20 कविता आलेल्या असतात की ह्याला चाल करा, ह्याला चाल करा. पण एखादी कविता त्याच्यावर गुलजारजींची छाप असते, एखादी कविता त्याच्यावर सुरेश भटांची छाप असते. तर मला असं नेहमी वाटतं की ही सगळी दिग्गज मंडळी आहेत, आणि त्याबद्दल वादच नाही. त्यांचं साहित्य अभ्यास करावं, जरूर करावं,
पण जेव्हा आपण आपली कलाकृती सादर करतो तेव्हा ती आपली असावी. माझे डोळे हे माझे आहेत, माझा आवाज हा माझा आहे, माझे हात माझे आहेत. माझे हात अजून कोणाचे का असायला हवेत? तशीच आपली कलाकृती ही आपली असायला हवी असं कलाकार म्हणून मला वाटतं. आणि तशी तुमची कविता मला तुमची वाटली आणि खूप निसर्गाच्या जवळ जाणारी वाटली. आणि बऱ्याचशा कवितांमध्ये मला एक छोटीशी अवखळ अल्लड मुलगी भेटली जी छान फुलांचा फ्रॉक घातलेला आहे, छोटे छोटे बूट घातले आहेत, हेअर बँड, आणि माळावरनं ती मुक्त फिरते आणि शी इज हॅपी अँड शी इज एन्जॉईंग हर लाईफ. अशी मुलगी मला ती मुलगी फार आवडली. आणि म्हणून मला ही कविता त्या दिवशी आपण कॉफी पित होतो आणि मी जस्ट बघत होती. तुम्हाला वाटलं असेल ही नुसती चाळती आहे, पण मी ते वाचत होती आणि वाचता वाचता मला ह्या कवितेवर लक्ष गेलं आणि म्हटलं हां, ही आपण गावी, नक्की गावी. आणि मला अजून एक गोष्ट एक कलाकार म्हणून मी शेअर करते की आपण कुठल्या गोष्टीच्या मागे धावण्यापेक्षा आपला परफॉर्मन्स असा असावा की लोकांनी आपल्यापर्यंत पोहोचावं. असं आपलं काम, जे म्हणतात ना ॲक्शन स्पीक्स बेटर दॅन मोर दॅन वर्ड्स, तसं या गवत फुलाला भेटण्यासाठी तुम्हाला त्या गवत फुलापर्यंत जावं लागेल. कागदी फुलं आर्टिफिशियल गुलाबाची ही बाजारात मिळतील, तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही घरी आणू शकता ती. पण गवत फूल बघायचं, रान फूल बघायचं तर तुम्हाला तिकडे जावं लागतं. केशराचं फूल बघायचं तर तुम्हाला तिकडे जावं लागेल. तुमच्या घरच्या फ्लॉवर पॉटमध्ये तुम्ही त्याला सजवून ठेवू शकणार नाही, ते जगणारच नाही तिकडे. किंवा तुमच्या घरातल्या टेरेस गार्डनवरती ते फूल जगणार नाही, ते येणारच नाही, ते उगवणारच नाही. त्याच्यासाठी तुम्हाला तिकडे जा, ती त्याची महती आहे. तसं मला वाटतं की कुठल्याही कलाकाराची कलाकृती ही अशी असावी की लोक आपोआप पोहोचतात तुमच्यापर्यंत आणि नक्की पोहोचतात, हा विश्वास आहे माझा. तर तशी ही तुमची कविता मला खूप टवटवीत, ताजीतवानी आणि त्याला स्वतःची एक आयडेंटिटी आहे. म्हणजे आरतीताई मला दिसतात त्याच्यामध्ये आणि म्हणून मला खूप छान वाटलं हा सगळा कविता संग्रह वाचताना. आणि अरविंद दादा, तुमच्याबद्दल मी काय म्हणू, म्हणजे आरतीताईंचं कौतुक आहेच कलाकार म्हणून नक्कीच, पण मी ज्या पद्धतीने बघते तुम्हाला त्यांच्याबरोबर, ते नेहमी म्हणतात की काय एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तसं इथे हे दोघंही जण हातात हात घालून पुढे चालले आहेत आणि ही गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते. कोणी कोणाच्या मागे नाही आहे, दोघंही हातात हात घालून चालले आहेत. तर तुम्हा दोघांचं खूप मनापासून अभिनंदन. आणि चारुता, तुम्ही पण खूप छान गायलात, मला आवडला. तुम्ही छान छोट्या छोट्या ह्याच्याने ओळींनी छान सजवताय कार्यक्रम. अरविंद दादा, तुमची टीम खूपच छान आहे सगळी, तुमचं कुटुंब मला फार आवडलं आणि ह्या निमित्ताने माझी सगळ्यांशी भेट झाली. यासाठी मी कला देवतेचे खूप आभार मानते की कला, आता आजपर्यंत आपण कदाचित एकमेकांसमोर आलो असू पण आपली ओळख नव्हती, पण ह्या कलेच्या माध्यमातून ती ओळख झाली. तर त्या कला देवतेचे आभार. आणि माझी अजून एक गोड मैत्रीण गौरी जोशी, तिचे आभार की तिच्या मनात माझं नाव आलं, तिच्या लक्षात आलं की आपण ह्या कार्यक्रमासाठी हिला विचारावं. तर गौरी, थँक्यू, तुझ्यामुळे इतक्या छान लोकांशी ओळख झाली. आणि पुन्हा एकदा तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन आणि खूप तुमचे असेच अजून छान छान काव्यसंग्रह येत राहो या शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद धनश्रीताई. मला तर वाटतंय जितकी काही संख्या आहे मामीच्या कवितांची, त्याच्यात या 2 कविताच ॲड झाल्यात असं वाटतंय, पण काव्यच ऐकतोय एक. आणि मी तिला म्हणलं होतं की तुझ्या कवितांमध्ये एक ना निरागसतेचा टोन आहे सगळ्या, तर त्याचा फ्रेग्रन्सच तुम्ही तो इतका टिपला छान दोघींनी. आणि त्यांच्या दोघांच्या नात्यातही ती निरागसता आणि तिचं स्वत्व खूप छान बहरत आहे. थँक्यू. पराग सर, तुम्हालाही विनंती करते की मटा स्टाईलचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. खरं तर एवढे 2 काय स्वर आणि सूर दोन्ही ऐकल्यानंतर माझ्यासारखं वृक्ष माणसाचं ऐकणं हे तुमच्यावर अन्याय करण्यासारखं आहे, पण समारंभाला आलो आहे त्यामुळे उपचार म्हणून 2 वाक्य बोलतो. खरं तर कविता आणि माझं नातं फारसं चांगलं नाही. माझं सगळं पत्रकारितेतलं आयुष्य हे दगडविटा, रस्ते, खड्डे, पाणी आणि कवितेशी चुकूनही संबंध नसलेले राजकारणी, अशा लोकांबरोबर मी गेली 30-32 वर्ष काम करतोय.
त्यामुळे कविता आणि कवितेवर अधिकारवाणीने आपण काही बोलावं अशी परिस्थिती नक्कीच नाही. प्रामुख्याने मी इथे आलो ते मठाचा संपादक म्हणून नाही, तर शिराळकर हे दोघं जणांना मी 1990-91 पासनं माझ्या म्हणजे आधी मैत्रीण होती, नंतर पत्नी झाली, तिच्यामुळे ओळखतो. त्यांच्या अंधमित्रच्या कामामध्ये थोडंसं कधीतरी हातभार लावायची संधी मला मिळाली. आणि त्याच्यानंतर मी काही असा रोज संपर्कातला माणूस नाही. त्यांचे जे काय अपडेट्स असतात ते मला मंजिरीकडनं मिळत असतात. पण एकूण हा सगळा प्रवास त्यांनी खूप वेगवेगळी आव्हानं घेत पार करत पुढे गेले आहेत. आपण सगळेजण परिचित आहात, तुम्हाला नव्याने काही सांगण्याची गरज नाही. आणि मला नेहमी एक असं जाणवत राहतं, मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटतो तेव्हा, की खरं तर असं काहीतरी समोर असलं की माणूस एक चिडचिडा होतो. माणूस हे मी का, हे माझ्याच वाट्याला का, असे प्रश्न विचारायला लागतो. आणि समोरच्या माणसावर अगदी देवालाही सोडत नाही त्याच्यामध्ये, त्यांना दोष देत राहतो, काहीतरी करत राहतो. अशा वातावरणातही कविता सुचते ना, याचा अर्थ हे खरंच खूप मनापासनं सच्चे आहेत आणि मनापासनं यांना काय जीवनाचा ताल आणि तोल दोन्ही सांभाळलं, म्हणजे दोन्ही यांना गवसलं आहे. तर मला त्या भावनेचं कौतुक करायचं म्हणून मी प्रामाणिकपणे आलो. मी त्यांना म्हटलं होतं मी मुंबईत आहे, मला यायला जमेल असं वाटत नाही, पण काल रात्री असं वाटलं की नाही, आपण इथे असायला पाहिजे. किमान याच अशा प्रयत्नांना एक साक्षीदार तरी आपण असलं पाहिजे. त्या भावनेतनं मी इथे आलो. तुमच्यासारखाच मी पण त्या प्रवासाचा साक्षीदार होऊ इच्छितो. कवितेबद्दल खरंच मी काही फार अधिकारवाणीने बोलण्यासारखी माझी परिस्थिती नाही, त्याबद्दल क्षमा करा. पण तुमच्या सगळ्यांच्या वतीने या दोघांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि पुढच्या आयुष्यामध्येही ही पॉझिटिव्हिटी, ही सकारात्मकता खूप खूप जपा आणि त्यांनीच कदाचित पुढचं आयुष्य सगळं सुमंगल होईल असं तुम्हाला इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. फराद सर, इतक्या सुंदर बारीक बारीक संवेदना टिपणं, कुठलंही क्षेत्र असू दे, क्रीडेचं असू दे, राजकारणाचं असू दे, अशा व्यक्तीला आपण वृक्ष कसं म्हणू शकतो? खूप थँक्यू. यानंतर आरती मामीला आपण विनंती करूयात की तुझं मनोगत, तुझ्या मनातलं गुज गुपित आम्हाला सांग. हॅलो, नमस्कार. मी आता मनोगत म्हणून मी बोलायला लागले तर पुनरावृत्ती होईल, कारण प्रस्ताविकामध्ये यांनी सगळं सांगितलेलं आहे आणि पुनरावृत्ती कमी करण्याच्या दृष्टीने मी माझं मनोगत माझ्या एका कवितेतूनच व्यक्त करते. सुहृदांचा जमला मेळा, रूपास आला आनंद सोहळा, निमित्त घडले वाढदिवसाचे, प्रकाशन माझ्या स्वप्नसुरांचे. वाटले नव्हते येतील प्रकाशात साध्याशा माझ्या या कविता, पाठीवर थाप पडली पहिली अर्थात माझ्या जोडीदाराची. दिले प्रोत्साहन सख्यांनी, कौतुक सोयऱ्या धायऱ्यांनी, अन घेऊ लागल्या शब्दरूप मनांतरीच्या कल्पना खूप. अवतरल्या की हो वर्षभरात 40-50 सख्या माझ्या, किलबिल त्यांची पडता कानी, उर्मी उसळल्या सख्याच्या मनी. सुहृदांशी बोलताच मनीचे पुस्तक रूपात आणायचे ठरले, साऱ्यांनी की हो उचलून धरले, बघता बघता आकारास आले. नावे तरी किती किती घ्यावी, संपायची नाही त्यांची यादी. सहकाऱ्यांचा आलापूर अन सजला माझा स्वप्नसूर. शुभहस्त लाभला प्रकाशनाला, बहुआयामी व्यक्तिमत्वांचा. परागवंदनाने धनश्री यांचा, ऋणात राहू त्यांच्या उभयता. आहेत आणखीही श्रेष्ठ व्यक्ती, व्यस्त असतात खूप जास्ती, तरीही आल्यात आमच्यासाठी, होऊ उतराई कशी मी त्यांची. धन्यवाद. तुझ्या कवितेत असल्याप्रमाणे शब्दांचा आणि मौनाचा तोल सांभाळून तू अतिशय छान मनोगत व्यक्त केलंस. आणि हे सगळं बघून खरंच असं वाटतं की स्वप्नांचा पाठपुरावा करायला वयाचं काहीही लिमिट नाही आहे आणि ती बघणं सोडायचं नाही, हे आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. आता मामीची अतिशय जिवलग मैत्रीण वासंतीताई ठोसर काही कवितांचं गायन आपल्यासमोर सादर करणार आहेत. वासंतीताई या.
आज विनयाचा वाढदिवस आणि कवयत्री विनयाचा वाढदिवस. त्यामुळे विनयाला शुभेच्छा वाढदिवसाच्या या एका कवितेच्या माध्यमातून देते. ज्या ओळी मी लिहिल्या आहेत त्या काल रात्री 1 वाजता लिहिल्या. आणि आम्हाला कविता लिहिण्यासाठी जी प्रेरित करणारी जी जोडी आहे ती आमच्या ग्रुपमधली रंजना शितोळे आणि मंगल वझे किंवा अपर्णा क्षीरसागर या दोघींच्यामुळे खरं आम्हाला कविता लिहिण्याची स्फूर्ती आली आणि आम्हाला कवयत्री विनया त्याच्यात भेटली. त्यामुळे विनया तुझं खूप सारं अभिनंदन. शब्दसुरांचा रेशमी धागा, शब्दसुरांचा रेशमी धागा ऋणानुबंध तो जोडून गेला. सखे आरती तुझसाठी ग, सखे आरती तुझसाठी ग, शेला विणीला या मैत्रीचा. जादू काय ही वर्णावी, जादू काय ही वर्णावी, सखे तुझ्या या शब्दांमधली. जादू काय ही वर्णावी, सखे तुझ्या या शब्दांमधली. शब्दांनी मन मोहून गेले, काव्यचित्र रेखांकित झाले. शब्दाच्या त्या कशिद्यामध्ये, शब्दाच्या त्या कशिद्यामध्ये सूर माझे मी भरले ग. शब्दांच्या त्या कशिद्यामध्ये सूर माझे मी भरले ग. स्वरांजली ही तवसाठी ग, वासंती अर्पित करते तुला ग, वासंती अर्पित करते तुला ग. घन सावळा आषाढ, घन सावळा मम मनास मोहकळा, मम मनास मोहकळा. जीव करी हुळहुळा, जीव करी हुळहुळा. जणू सावळ्याचा चाळा, आषाढ घन सावळा. कधी भिववितो मनास, अस्वस्थ करीतो सांज. काय करावे मज सांग, सांगना रे तू सख्या. आषाढ घन सावळा. नील कधी असे तो मेघ, जणू रंगरसिया हा गोप. राधेच्या चुनरीचा साज, रुपेरी किनार जणू त्यास. आषाढ घन सावळा. कधी असे तो शुभ्र धोप, घेई नाना मायावी रूप. होऊन अश्वारूढ हा थेट, वाटे घेईल शिवबाची भेट. कधी वाऱ्याशी करी गुज, वाजवी सुरेल अलगूज.
तुझ लहरत धावत लगबग लगबग लहरत धावत लगबग लगबग सवंगड्यास भेटे सावेग आषाढ घन सावळा. आषाढ आणि आषाढाचा पाऊस आलेला आहे. आला पाऊस असा वेल्हाड आला पाऊस असा वेल्हाड पुसे मनीचे गुजर अबोल काहीसे खास मज सांगे हा नच भास मज सांगे हा नच भास आला पाऊस असा वेल्हाड कधी उठवी हा शिरशिरी कधी मन होई हुळहुळी कधी म्हणे अडीमिडी गुपचिडी आला पाऊस असा वेल्हाड रागे भरी कधी तडतडा बोले मजसवे भडभडा कवेत घेई कडकडा मिठीत त्याच्या झडझडा होई मन काहुराचा उलगडा धरतीसाठी हा प्रेम वेडा आला पाऊस असा वेल्हाड कधी आरस पाणी पडदा कधी धडधडवी उरीच्या झडपा कधी मन हरतो हा गोपाल पाऊस असा वेल्हाड आला पाऊस असा वेल्हाड आला पाऊस असा वेल्हाड. किती सुंदर वासंतीताई. कवितांमधले जे तिला अपेक्षित अर्थ गर्भित अर्थ आहेत ते धनश्रीताई पण आणि तुम्ही पण इतके समर्पकतेने पोचवलेत चालीमधून. खूप सुंदर. पराग सरांचा सत्कार करायचा राहिला आहे तर मी गीताताईंना पुन्हा एकदा विनंती करते की आपण ते पूर्ण करूयात. यानंतर रसिकांमधून प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करण्यासाठी मी रेश्मा बापट यांना विनंती करते की त्यांनी कृपया. मनोगत म्हणून मी खरं तर एक कविताच म्हणणार आहे आणि ती खरं तर व्हिडिओ रूपात मी दिली आहे दादांकडे, तर तेच ते लावतील, त्यातनं माझं मनोगत व्यक्त होईल. धन्यवाद. प्रयोजन आहे प्रकाशनाचे, प्रयोजन आहे प्रकाशनाचे, निमित्त आरतीच्या जन्मदिनाचे. सगळे सोयरे हरखुनी जमले, कौतुक कराया द्वयींचे. आयुष्याचा हरसंधी दुखरा, आयुष्याचा हरसंधी दुखरा, फुंकर घालतोय त्यावर दुसरा. प्रेमाची अशी पाखर घालणारा सखा मी जीवापाड जपला. एकमेक वेदना झेलत आनंदाचं गीत गातात, एकमेक वेदना झेलत आनंदाचं गीत गातात. प्रत्येक त्रास सोसताना हातीचा हात घट्ट करतात. तुम्हाला बघून शिकतोय, हो हो तुम्हालाच बघून शिकतोय लढायचं कसं. तुम्हाला बघून शिकतोय लढायचं कसं. कितीही सल्लं तरी हसायचं कसं.
गाणं गात जगायचं, वेदनेला हरवायचं. गाणं गात जगायचं, वेदनेला हरवायचं. आनंदी आनंद होताना त्यालाच पेरत उगवायचं. ओढ लागता नेणिवेची, ओढ लागता नेणिवेची, कवित्व अनाहुत स्फुरले. नानाविध विषयांना गुंफत शब्दांशी अलवार नाते जडले. मन झाले कासावीस, जीव मात्र सुखावला. मन झाले कासावीस, जीव मात्र सुखावला. आणि अरविंदाच्या आरतीस स्वप्नसूर गवसला, स्वप्नसूर गवसला. धन्यवाद. कवितांना जन्म दिला तिनी आणि त्या बाळसं आपल्या मनात धरू लागल्यात. आता शेवटाकडे येऊयात कार्यक्रमाच्या. अरविंद मामाला विनंती करते की त्यांनी आता सूत्र हातात घ्यावी आणि ह्या कविता संग्रहाची प्रत आज आलेल्या सर्वांसाठी उपलब्ध आहे. ती कृपया घ्यावी आपापली प्रत. धन्यवाद. धन्यवाद चोरता. मी कार्यक्रमाचा शेवट करताना आभार वगैरे काही मानणार नाही आहे, कारण का तुमच्या सगळ्यांच्या ऋणात राहण्या आम्हाला जो आनंद आहे तो जास्त महत्त्वाचा आहे. पण इथे आलेल्यापैकी काही व्यक्तींचं आपण कौतुक करावं असं मला वाटते आणि त्याकरता मी जयंत द्विवेदींना पुढे बोलवतो आहे. त्यांच्या हस्ते आपण हा जो विनय जवळगीकर आमचा मित्र आहे, ज्यांनी हे सगळे व्हिडिओ तयार करण्याचं मनात घेतलं आणि आरतीची तब्येत लक्षात घेत घेत दिवसभर तो तिच्या कवितांचं शूटिंग करत बसला होता. हे खरोखरच कौतुकास्पद आहे. तर मला असं वाटतं जयंतानी त्याचं कौतुक करावं. हो, आजचे हे जे मध्यंतरी तुम्ही फोटो पाहिलेत ते मला माझ्या मित्रांनी सांगितलं, मंदार पंडितनी, की यार त्या पुस्तकाकरता काही ते फोटो पाहिजेलेत मला, ते देशील का तू? नेहमीप्रमाणे आमची सगळी मंडळी आहेतच बरोबर. मी गौरीला फोन केला. गौरी म्हणली लगेच येते. ती घरी आली, फोटो काढले, मंदारला पाठवून पण दिले. त्या गौरीचं पण थोडं कौतुक करूया. थँक्यू. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, आमचा जो मित्र आहे मंदार पंडित, ज्यांनी मला काहीही फक्त कविता पाठवून दे, पुस्तक छापलं जाईल, कव्हर बघायला येऊ नकोस, आतमध्ये काय आहे तर बघूच नकोस, ते सगळं तुला त्या दिवशी दिसेल. त्यामुळे मंदारचा आभार कसे मानावेत मला कळत नाही आहे, पण मंदारनी पुढे यावं अशी मी तर विनंती करतो. आणि जयंत परत हा आमचा लाडका मित्र मंदार. येस. आता मी सतीश कोंढाळकर, आमचा मानसपुत्र, त्यांनी पुढे यावं. त्यांनी त्याच्या हस्ते मला काही जणांचं कौतुक करायचं. येस. बरेच वेळा काय होतं की आपली सूत्रसंचालन वगैरे सगळ्या गोष्टी चालू असतात, कार्यक्रम पुढे जात असतो, पण त्या सूत्रसंचालन आपण विसरतो. म्हणून मला असं वाटतं की चारुताचं आमच्या सतीशने कौतुक करावं. आज पहिल्यांदाच जबाबदारी पेललेली आमची वैशू, तिने पुढे यावं. आणि आपल्याला पुढचं एक मोठं सरप्राईज आहे, ते म्हणजे आमचा मित्र मिलिंद धेरे हा इथं आलेला आहे. त्यांनी कृपया पुढे यावं. तुला मागे राहायला आवडतं मला माहिती आहे,
पण तू प्लीज पुढे ये. मिलिंद म्हणजे मिलिंदनी खरोखरी त्याला तो प्रवासात होता. मी त्याला सांगितलं की असा आरतीचा एक कविता संग्रह प्रकाशित करायचा आहे. तर त्यांनी घरी गेल्या गेल्या अरुणाला सांगितलं. अरुणा आमची चांगली मैत्रीण अरुणा ढेरे. तिच्या हातात फोन दिला आणि सांगितलं की तुझं आरतीशी बोल. अरुणा आरतीशी छान गप्पा मारल्या. ती आज पुण्यात नाही आहे, त्यामुळे ती येऊ शकली नाही. पण मिलिंद म्हणला ताई येऊ दे किंवा न येऊ दे, मी येणारच आहे इथे. आणि त्यामुळे मला त्याचं कौतुक करावं असं वाटतं. प्लीज पुढे. मिलिंदची आणि एक ओळख मी जेव्हा धनश्रीताईंना भेटलो होतो गप्पा मारण्याकरता कॉफी पिता पिता, तेव्हाही त्याचा उल्लेख आला होता. मला असं दिसतं की मी जिथे जिथे जातो त्या प्रत्येक ठिकाणी मला मिलिंदचा कुठला तरी एक रेफरन्स येतो आणि त्यामुळे मला मिलिंद तिथे यावा असं वाटत होतं आणि तो आला. खूप खूप धन्यवाद. आता आपण याच्या पुढे एक छोटासा कार्यक्रम करणार आहोत की जो आरतीला परत आवडत नाही आहे. एक केक आणलेला आहे, तो आपण कापूया आरतीच्या हस्ते असं मी म्हणतो. आणि ते झालं की आपण सगळेजण काहीतरी सरबत पिऊया आणि ते पिऊन होईपर्यंत आपल्या सगळ्यांची जेवणाची व्यवस्था इथे होईल आणि मग गप्पा मारता मारता जेवणाचा आनंद आपण घेऊया. आणि तुमच्या पुढच्या सहवासात पण राहायला मला आवडणारच आहे, त्यामुळे पुढचा आपण गप्पा मारताना करूया. बायको चालू